मी सिंधुदुर्गातून आहे। मालवणमध्ये मच्छीमारांच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे। मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या दरातील डिझेलमध्ये दरवाढ करण्यात आली आणि याच दरवाढीच्या विरोधात दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मच्छीमारांचा मालवणमध्ये मोर्चा सुरू झालेला आहे। एलईडी लाईटवरती होणारी मच्छीमारी बंद करण्याची ही मागणी केली जाते। मनोज लेले आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। मनोज, मालवणमध्ये मच्छीमारांच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे। सगळ्या मच्छीमारांची नेमकी भावना काय, मागणी काय आहे? नक्कीच आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या सवलतीच्या दरात मिळणारे जे मच्छीमारांना डिझेल आहे ते तसे दर या ठिकाणी वाढलेले पाहायला मिळतात आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे सेनेकडून हा मोर्चा निघालेला पाहायला मिळतोय। उद्धव ठाकरे सेनेचे नेते वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे आणि मोठ्या संख्येनं मच्छीमार बांधव या मोर्चात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। एलईडी फिशिंग जी आहे ती बंद करा, सबसिडी डिझेलच्या दरात दिली जाते ती या ठिकाणी कमी करा अशी मागणी आहे। वैभवची काय सांगाल, काय नेमकी मागणी आहे? गेल्या 2-2.5 वर्षामध्ये एलईडी धारकांनी मोठ्या प्रमाणात किनारपट्टीवर धुमाकूळ घातलेला आहे। खरं तर एलईडीला 2017 पासून बंदी असताना सुद्धा बिनधास्तपणे सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे ही एलईडी धारक सुरू आहे आणि ही जर आम्ही रोखली नाही तर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ होईल आणि मच्छीमारांना उपासमारीची वेळ येईल आणि त्यासाठी हे आंदोलन आहे। तुमची भूमिका काय असेल नेमकी? निश्चितच मनोज, या मोर्चावरती आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।